नमस्कार, मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये खूप खूप स्वागत करते। आता आपण बदलापूर पश्चिम विभागामध्ये आलेलो आहोत। चिखलोली नाका या विभागामध्ये इकडे सर्वोदय नगर हा रस्ता जातो आणि महत्त्वाचं कारण या क्षणाला लाईव्ह येण्यामागचं आहे ते म्हणजे या रस्त्याला बदलापूर ते कल्याण दिशेला हा रस्ता जातो। बदलापूर अंबरनाथ मार्गावर आपण आता सध्या आहोत। बेलवलीतून हा रस्ता इथून येतो आणि या दिशेला आपण अंबरनाथ उल्हासनगर इथे जातो। तर एकाही दिशेला इथे पथदिवे नाही आहेत। हाच आहे आजचा महत्त्वाचा विषय। आपण गेल्या काही दिवसांपूर्वी देखील इथला एक लाईव्ह बनवला होता। पाऊस चालू असताना भरपूर असे अपघात इथे होत असतात। पाऊस चालू असतानाच नाही तर पथदिवे नसल्यामुळे भरपूर अपघात या मार्गावर होत असतात। पथदिवे नसल्यामागचं कारण काय आहे तेच समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु अजूनही उघडकीस आलेलं नाहीये। जर आपण हा मार्ग बघितला सर्वोदय नगरला जाणारा, तर या ठिकाणी पथदिवे हे चालू आहेत। त्याचबरोबर आपण मागे लाईव्ह केला होता त्यावेळेला ह्या रस्त्यावरती कुठल्याही ठिकाणी त्या दिशेला सुद्धा एकही पथदिवा चालू नव्हता, परंतु आता तिथे 2-3 पथदिवे आपल्याला चालू दिसत आहेत। पण परिस्थिती बदललेली नाहीये। आता ह्या मार्गाने आपण पुढे जाणार आहोत आणि आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून की ह्या रस्त्यावरती अजूनही पथदिव्यांचं जे काम आहे पूर्ण करण्यात आलेलं नाहीये। तरी सुद्धा आपण लवकरात लवकर विनंती करूया की होईल तेवढ्या लवकर इथले जे पथदिवे आहेत ते चालू करण्यात यावे, कारण हा मार्ग भरपूर अशा गावांनाही पुढे जातो आणि इथून जाताना अंबरनाथ उल्हासनगर अशा ठिकाणी पोहोचतो। तर भरपूर अशी वाहतूक इथे जात असते। हजारो शेकडो प्रवासी वाहनं इथून जात असतात। तरी सुद्धा काय ती दखल लवकरात लवकर घेण्यात यावी अशी आपण विनंती करू। चला आता पुन्हा एकदा आपण बघणार आहोत। या ठिकाणी कुठेही आपल्याला पथदिवे दिसत नाहीये। आवाज नाही येते, येतोय। पथदिवे नसणार म्हणजे नाहीये, तर याच्या मागचं कारण काय असावं तुम्हाला काय वाटतं नक्कीच आम्हाला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगत चला। भरपूर वेळेला समोरून वाहन येत असतात, परंतु हे बघा एकही पथदिवा या रस्त्याला नाहीये। आणि याच्यावर जर तुम्हाला वाटत असेल की लवकरात लवकर तोडगा निघला पाहिजे, लवकरात लवकर ह्या रस्त्यावरचे पथदिवे हे चालू झाले पाहिजे, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्या स्टेटसलाही तुम्ही ठेवू शकता जेणेकरून प्रशासन जागे होईल। विचार करू शकतात पावसामध्ये काय हाल होत असतील। आपण दाखवण्याचा प्रयत्नही केला होता तुम्हाला एका लाईव्ह मध्ये, एका बातमीमध्ये। आपण ऑलरेडी पहिलेच आपण दिलेला आहे, खाली उतरूनच आपण न्यूज बनवलेली आहे। आणि आता हा मार्ग एवढा मोठा आहे की मी पायी कशी चालू तुम्ही मला सांगा। आता आपण चिखलोली नाकापासून आलेलो आहोत आणि हा आहे आपला इम्पायरचा परिसर। इम्पायर सोसायटी आहे इथे, तर तिथपर्यंत आपण आता गाडीवरच येत आहोत। पायी कशी येऊ तुम्हीच मला सांगा, कारण मार्ग लहान नाहीये, समस्या खूप गंभीर आहे। गाडीवर चाललोय आपण तरी सुद्धा एकही पथदिवा चालू दिसत नाहीये आपल्याला इथे। एकही पथदिवा या रस्त्याने चालू नाही आहे। याच्या मागचं काय कारण असू शकतं जर तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर नक्कीच सांगा। हा रस्ता एवढा महत्त्वाचा वाटत नसेल का प्रशासनाला? तुम्हाला काय वाटतं? रस्ता महत्त्वाचा नाहीये का हा? म्हणून इथे पथदिवे फक्त लावलेत पण ते चालूच नाहीये, सगळे पथदिवे बंद आहे। मग पथदिवे लावले तरी कशाला असा प्रश्न वारंवार हा नागरिकांकडून उद्भवतो आहे। भरपूर असे अपघात या मार्गाला होत असतात। बघत आहोत आपण चिखलोली नाक्यापासून आपण आता इथपर्यंत एम्पायर पर्यंत आलेलो आहोत। तर हे बघा एवढ्या मोठ्या इमारती आहेत इथे, परंतु एकही पथदिवा चालू नाहीये। समजू शकते दर्शकांच्या भावना। खाली उतरवून तुम्ही रील बनवा। चिखलोलीच्या इथे आपण बनवलं नाक्यावरती, परंतु पायी कशी येऊ एवढ्या लांब? नक्कीच प्रयत्न करेल एका दिवशी येण्याचा, पण रस्ता संपत नाहीये, पथदिवा एकही चालू दिसत नाही। काय करण्यात यावं याच्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत नक्कीच मांडा जरा कमेंट सेक्शन मध्ये, कारण ही परिस्थिती खूप गंभीर आहे आणि याच्यावरती खरंच उपाययोजना झाली पाहिजे। त्याचमुळे आम्ही आपले बदलापूरच्या माध्यमातून
होईल तेवढ्या लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा यासाठी वारंवार विनंती करत आहोत. वारंवार आम्ही लाईव्ह येत आहोत. चला तर मग बघत रहा आपले बदलापूर. पुढे सुद्धा दिवे नाही आहेत. आपण प्रयत्न केला आहे तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा, तरी सुद्धा जास्तीत जास्त तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लवकरात लवकर या विभागामध्ये पथदिवे लावण्यात येतील. आणि मग दाखवते तुम्हाला हा इथला खड्डा. हा खड्डा आपण पावसाळ्यातही तुम्हाला दाखवला होता. पथदिवे नसल्यामुळे म्हणजे चालू नसल्यामुळे इथे लवकरात लवकर अंदाज येत नाही आणि त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता, खूप दाट शक्यता असते. बघा किती काळोख आहे इथे. तर काय वाटतं तुम्हाला नक्कीच सांगा. अजून इथून पुढे सुद्धा पूर्ण नाही, असं जाऊया ना, पुढे सुद्धा इथे कुठेही लाईट नाहीये. चला तर मग बघत रहा आपले बदलापूर आणि होईल तेवढ्या जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही फॉरवर्ड करा. आपण भेटूया पुढच्या बातमीमध्ये. धन्यवाद.